मालेगाव बॉम्बस्फोटातून निर्दोष सुटलेल्या साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहित यांचे लेखी उत्तरात खळबळजनक आरोप। शरद पवारांनी हिंदू दहशतवाद शब्दप्रयोग केल्यानंतर मालेगावचे बॉम्बस्फोट, पुरोहितांच्या आरोपांचा बॉम्ब। भगवा दहशतवाद हा शब्द शरद पवारांनी कधीच उच्चारलेला नाही। सुप्रिया सुळेंची एबीपी माझाकडे एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। कर्नल प्रसाद पुरोहितांचे सर्व आरोप फेटाळले। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे फटाके दिवाळीनंतर, निवडणुका टप्प्याटप्प्याने होणार। महापालिका निवडणुकांसाठी डिसेंबर उजाडण्याची शक्यता। महादेवी हत्तीणीला वनतारातून परत आणण्यासाठी सरकारही करणार प्रयत्न। सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचं फडणवीसांचं आश्वासन। कोल्हापुरातले प्रतिनिधी आणि मठाधिपतींच्या बैठकीत कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची भूमिका। पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेने कंट्रोल फीडिंग करावं, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। मनसेशी युतीबाबत पक्ष निर्णय घेईल, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंसारखीच भूमिका। ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदर, नवी मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा दिल्ली दौऱ्यावर। पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट घेण्याची शक्यता, तर खासदारांसोबत बैठक आणि एनडीए नेत्यांनाही भेटणार। बालिश बडबडीला सुप्रीम कोर्टाची फटकार। एनडीए बैठकीत पंतप्रधानांकडून राहुल गांधींची खिल्ली। ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाला पश्चाताप, मोदींचा टोला। वाढवण बंदर आणि समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी। इगतपुरीच्या भरवीर एक्झिट पासून सुरू होणार वाढवण कनेक्टर। उत्तराखंडच्या खीरगंगा परिसरात ढगफुटी, 4 जणांचा मृत्यू, 8 मजूर अडकल्याचं वृत्त, तर 50 जण वाहून गेल्याची भीती। भारतावर येत्या 24 तासात वाढीव कर लादणार, डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी। रशियाकडनं तेल खरेदी करणाऱ्या भारतावर खुश नसल्याचं ट्रम्प यांनी केलं स्पष्ट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।